महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रात एक नवीन क्रांती घडवणारी बातमी समोर आली आहे. देशातील पहिल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची नोंदणी ठाण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात म्हणजेच आरटीओ मध्ये पार पडली आहे. हा ऐतिहासिक क्षण शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण घेऊन आला आहे, कारण या ई ट्रॅक्टरमुळे शेतीचा खर्च कमी होणार आहे. विशेष म्हणजे 1 एकर नांगरणीसाठी केवळ 300 रुपये खर्च येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या नोंदणीचा शुभारंभ झाला असून त्यांनी या ट्रॅक्टरला शेतकऱ्यांचा किमयागार असल्याचे संबोधले. महायुती सरकारच्या शेतकरी केंद्रित योजनांच्या पार्श्वभूमीवर ही घटना शेती क्षेत्रात नव चैतन्य निर्माण करणारी आहे. चला जाणून घेऊया या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल आणि त्यामागील महायुती सरकारच्या प्रयत्नांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. ठाणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात रविवारी 29 जून 2025 रोजी देशातील पहिल्या ई ट्रॅक्टरची नोंदणी झाली. ऑटोनेक्स्ट ऑटोमेशन कंपनीने विकसित केलेल्या या स्वदेशी ई ट्रॅक्टरचा शुभारंभ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थित झाला. या ट्रॅक्टरची खासियत म्हणजे त्याचा पर्यावरणपूरक आणि किफायतशीर वापर. परिवहन मंत्र्यांनी सांगितले की हे ई ट्रॅक्टर शेती क्षेत्रात क्रांती घडवेल. 1 एकर नांगरणीसाठी फक्त 300 रुपये खर्च येणार आहे, जो डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत 60 ते 70% कमी आहे. या ट्रॅक्टरचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च जवळपास शून्य आहे आणि त्याच्या वापरासाठी लागणारी वीज डिझेल इंधनाच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. ऑटोनेक्स्ट कंपनीचे सीईओ कौस्तुभ धोंडे आणि सेल्स मॅनेजर अभिषेक शिंदे यांनीही या सोहळ्यात सहभाग घेतला. हा ट्रॅक्टर अक्षय ऊर्जेवर आधारित आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करेल, असे धोंडे यांनी सांगितले. महायुती सरकारने गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या आहेत. यामध्ये किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याची तरतूद आहे. याशिवाय किसान निवृत्ती वेतन योजना ही आणखी एक महत्त्वाची योजना आहे, ज्यामध्ये शेतकरी दरवर्षी 36,000 रुपये मिळू शकतो. या योजनेसाठी 18 वर्षावरील शेतकऱ्यांना दरमहा 55 रुपये किंवा वर्षाला 660 रुपये जमा करावे लागतात आणि त्यांना निवृत्तीनंतर मोठी रक्कम मिळते. महायुती सरकारने शेतीसाठी यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठीही अनेक पावले उचलली आहेत. महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 अंतर्गत ई ट्रॅक्टर खरेदीवर 1.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याची योजना आहे. याशिवाय स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मार्फत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जातात, ज्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करणे सोपे होते. महायुती सरकारने रस्ते वाहतूक आणि पर्यावरण संरक्षणासाठीही ठोस पावले उचलली आहेत. परिवहन मंत्र्यांनी सांगितले की 2030 पर्यंत रस्त्यावरील 20 ते 30% वाहने इलेक्ट्रिक असावीत, असा सरकारचा संकल्प आहे. यासाठी टोल सवलत आणि थेट अनुदानाच्या योजना राबवल्या जात आहेत. या सर्व योजनांमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांना आर्थिक आणि पर्यावरणीय लाभ मिळत आहे. आता जाणून घेऊया ई ट्रॅक्टरचे फायदे आणि भविष्य. ई ट्रॅक्टरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याचा कमी खर्च आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान. डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत याचा इंधन खर्च 60 ते 70% कमी आहे आणि देखभाल खर्च जवळपास शून्य आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि त्याचा अधिक नफा मिळेल. याशिवाय हे ट्रॅक्टर वायू प्रदूषण कमी करण्यास मदत करेल, ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले, हे ई ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी चमत्कार ठरेल. यामुळे शेती अधिक किफायतशीर आणि पर्यावरणपूरक होईल. त्यांनी पुढे सांगितले की सरकार शेतकऱ्यांना अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. ठाणे आरटीओच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहनही केले. या ई ट्रॅक्टरच्या नोंदणीमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकता येणार आहे.
सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणामुळे शेतकऱ्यांना अनुदान आणि बिनव्याजी कर्ज मिळेल, ज्यामुळे त्यांना हे ट्रॅक्टर खरेदी करणे सोपे होईल. याशिवाय सरकारने शेतकऱ्यांसाठी माती, बियाणे, सिंचन, यंत्रसामग्री आणि विपणन यासारख्या विविध योजनांवरही भर दिला आहे. महायुती सरकारच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास आणि शेतीला आधुनिक स्वरूप देण्यास मदत होईल. उदाहरणार्थ, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था मार्फत शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करू शकतात आणि त्यांचे उत्पन्न वाढवू शकतात. देशातील पहिल्या ई ट्रॅक्टरची ठाण्यातील नोंदणी ही शेतकऱ्यांसाठी एक नवी आशा घेऊन आली आहे. 1 एकर नांगरणीसाठी केवळ ₹300 खर्च आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान यामुळे शेती क्षेत्रात क्रांती घडणार आहे. महायुती सरकारच्या शेतकरी केंद्रित योजनांमुळे, जसे की किसान सन्मान निधी, निवृत्ती वेतन योजना आणि इलेक्ट्रिक वाहन धोरण, शेतकऱ्यांना आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ई ट्रॅक्टरला शेतकऱ्यांचा किमयागार संबोधले आहे आणि खरंच हा उपक्रम शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल करणारा आहे. येत्या काळात अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी अधिक समृद्ध होईल अशी आशा आहे. शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. बाकी तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर? तुम्हाला काय वाटतं? ई ट्रॅक्टरमुळे शेतीमध्ये नक्कीच सुधारणा होणार का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला.